नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आपण आणखी एका नव्या विषयावरती चर्चा करणार आहोत. नुकतंच देशामध्ये प्रथमच आंध्र प्रदेश सरकारने आंध्र प्रदेश लँड टायटलिंग ॲक्ट नावाचा 2023चा कायदा त्यांचा आणला आणि 31 ऑक्टोबर 2023 पासून हा कायदा लागू झाला. या कायद्याच्या निमित्ताने एकूणच देशामध्ये लँड टायटलिंग या विषयावरती चर्चा सुरू झाली. आंध्र प्रदेशमध्ये अनेक यावरती प्रतिक्रिया उठल्या. विशेषतः बार असोसिएशन, जी वकिलांची संघटना असते, विधिज्ञांनी याच्या विरुद्ध आंदोलन देखील सुरू केलं आणि ही नवी व्यवस्था त्रासदायक ठरेल अशी त्यांनी भूमिका घेतली. ही केस आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. उच्च न्यायालयाने सिव्हिल कोर्टानं ह्या केसेस चालू ठेवाव्यात. पुढील सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होईल असा निर्णय दिलेला आहे. एकूण काय तर सध्या मिळकत धारण करणं हा आपल्या देशामध्ये घटनात्मक हक्क आहे आणि त्यासाठी निरनिराळ्या राज्यामध्ये जमीन हा राज्याचा विषय असल्यामुळे जमिनीच्या अधिकार अभिलेख किंवा जमिनीचे भूमी अभिलेख याचे जे आहेत त्याचं नियमन करण्यासाठी निरनिराळे कायदे आहेत. पण एकूणच मिळकत धारकांच्या हक्काचे रक्षण करताना या सदोष व्यवस्थेमुळे फार अडचणी निर्माण होतात. खरं तर मिळकतीचे हक्क हे व्यवस्थितपणे ठेवले जावेत आणि एकदा आपण एखाद्या हक्काचा कागद दस्त किंवा पुरावा घेतला तर त्याला कुठेही वाद निर्माण होऊ नये अशी असली पाहिजे. चुका होण्यापूर्वी त्याची प्रतिबंध करण्याची व्यवस्था असली पाहिजे. आपल्या देशामध्ये आधी चुका होतात, आधी चुकीचे व्यवहार होतात, मग त्या व्यवहारावरती अपील होतं, त्याच्यावरती कोर्ट केसेस होतात, त्याच्यावरती क्रिमिनल केसेस होतात. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या ते वाद चालत राहतात. एका पिढीनं दाखल केलेला दावा त्याचा निकाल दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीच्या हातात येतो आणि त्यामुळे एकूणच सामाजिक शांतता धोक्यात येते, अर्थव्यवस्था अडचणीत येते. त्यामुळे त्या ठिकाणच्या जी काही जमिनीवरची अर्थव्यवस्था आहे, जमिनीच्या व्यवहारांवर अवलंबून असणारी, मिळकतीच्या व्यवहारांवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था अस्थिर होते. खरं तर हे सर्व थांबवण्यासाठी चुका होण्याच्या आधी प्रतिबंध करण्याची व्यवस्था, मिळकतीच्या हक्कांना सुरक्षितता देण्याची व्यवस्था, सामाजिक शांतता राहील अशी व्यवस्था, अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल अशी व्यवस्था, मिळकतीशी संबंधित असणारा जो बाजार आहे, रिअल एस्टेट मार्केट किंवा लँडचा मार्केट, ते स्थिर राहण्यासाठीची व्यवस्था आणि या निमित्ताने येणारं जे सुशासन आहे त्याची देशामध्ये गरज आहे. मात्र आजपर्यंत कुठेही प्रयत्न केला गेला. 2011 साली त्यावेळच्या प्लॅनिंग कमिशननं आणि केंद्र शासनानं यासाठी एक ड्राफ्ट आणला होता. त्यानंतर 2017 साली त्याच्यावरती बऱ्याच चर्चा झाली. 2019 मध्ये नीती आयोगानं देखील याचा एक मॉडेल ॲक्ट तयार करून लोकांसाठी उपलब्ध ठेवला आणि निर्णय राज्याला त्यावरती काम करायला सांगितलं. अनेक समित्या त्याच्यावरती नेमल्या गेल्या. समित्यांनी त्याच्यावरती आपले अभ्यासपूर्ण अहवाल सादर केले. अनेक अर्थशास्त्रज्ञ, जमिनीच्या विषयातले अभ्यासक याच्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करतायत. देशातील भू अधिकाराची किंवा अधिकार अभिलेखाची सद्यस्थिती नेमकी काय आहे, जे अभिलेख आणि दस्त आहेत त्यात नोंदलेल्या गोष्टी याच्यात सुसंगती दिसत नाही. अभिलेख आणि प्रत्यक्षातील वहिवाट वेगळंच आहे. हा म्हणतो माझी हद्द इथपर्यंत असायला पाहिजे, कागदावरती ती हद्द वेगळीच दाखवलेली आहे. इमारतीमधील बांधीव मिळकतीसाठी अभिलेखच नाहीयेत. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. वेगवेगळ्या अभिलेखांमुळे मालकी हक्काबाबत संभ्रम निर्माण होतो. एका बाजूला सातबारा असतो, दुसऱ्या बाजूला प्रॉपर्टी कार्ड असतं, तिसऱ्या बाजूला फायनल प्लॉटचं रेकॉर्ड असतं, चौथ्या बाजूला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकांच्या कराचं रेकॉर्ड असतं. मालकी हक्क हा अजूनही अंतिम पुरावा किंवा निर्णायक पुरावा मानला जात नाही. तो ग्राह्य धरणारा पुरावा, म्हणजे त्याच्या विरुद्ध काही ठरलं तर तो रद्द होऊ शकतो. दिवाणी वादामुळं सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येतं. गुंतवणुकीला वातावरण पोषक नाहीये एकूण जमिनीच्या. हे जे रेकॉर्ड आहे हे सदोष पद्धतीने ठेवल्यामुळे
लक्षणीय प्रमाणात जमिनीची लागवड न केल्यामुळे जमिनी पडीक राहतात. याचा सर्वांचा, नागरिकांच्या आणि राज्याच्या विकासावरती परिणाम होतो आणि म्हणून अपेक्षित बदल असे आहेत. भूमी व्यवस्थापनाची म्हणजे हे जे अधिकार अभिलेख ठेवले जातात, मग सातबारा असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल, त्याचे फेरफार असतील, विविध नमुने असतील किंवा भू अभिलेख ज्याला आपण नकाशे म्हणतो ते ठेवले जातात. याची पद्धत सुधारली पाहिजे आणि ते बिनचूक, निर्दोष झाले पाहिजेत. जे कागद अशा व्यवस्थेने ठेवले आहेत, ते कुठेही दाखवले तरी ते अंतिम कागद असले पाहिजेत. त्याच्या विरुद्ध काही सिद्ध होता कामा नये. भूमापन, भूमी अभिलेख आणि व्यवहाराची नोंदणी या 3 गोष्टी करण्यासाठी 3 विभाग आहेत. महसूल विभाग भूमी अभिलेख सांभाळतो. भूमापन आणि भूमीचे अभिलेख जे आहेत, अधिकार अभिलेख महसूल विभाग सांभाळतो. भूमी अभिलेख आणि भूमापनाचं काम भूमी अभिलेख विभाग पाहतो आणि नोंदणीचं काम नोंदणीचा विभाग पाहतो. एकाच महसूल आणि वन विभागामधले हे 3 शाखा, 3 सब डिव्हिजन वेगवेगळी कामं करत असतात. हे मात्र इंटिग्रेट होण्याची आवश्यकता आहे, असा ही एक स्कूल ऑफ थॉट आहे. भूमी अभिलेखाप्रमाणे व्यवहार करण्याची व व्यवहाराप्रमाणे लगोलग फेरफार करण्याची तरतूद इमिजिएटली होणं आवश्यक आहे. शक्य झाल्यास जर का नोंद चुकीची झाली आणि त्यामुळे एखाद्या माणसाची फसगत झाली, तर त्याला नुकसान भरपाई मिळण्याची, इंडेम्निफाय करण्याची व्यवस्था झाली पाहिजे. यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेची आवश्यकता तरतूद केली गेली पाहिजे आणि भूधारक आणि गुंतवणूकदार यांचं हित रक्षण केलं पाहिजे. ही देशाची मागणी आहे. या मागणीवरती अनेक राज्य काम करतायत, केंद्र सरकार काम करतंय, नीती आयोग काम करतंय. मात्र आंध्र प्रदेशने मात्र याच्यात बाजी मारली. म्हणून हा पहा, दी आंध्र प्रदेश लँड टायटलिंग ऍक्ट 2022 आणि हा लागू झाला 27/23च्या ऍक्टने, म्हणून याला 2023चा कायदा म्हणतात आणि हा दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाला. लागू झाल्याबरोबर लोक कोर्टात जायला लागले. हे पहा, आंध्र प्रदेश हायकोर्टाचं निकालपत्र आहे. हे आहे 7/2/2024. पुढची तारीख 7/2/2024 ची आहे आणि हे जे निकालपत्र आहे ते अगदी अलीकडचं म्हणजे जानेवारी महिन्यातलं आहे. तेव्हा एकूण व्यवस्था अशी आहे, या लोकांनी म्हणजे हे वकील मंडळी जे पिटिशनर्स गेले हायकोर्टात, ते म्हणतात की सिव्हिल कोर्टाला लँड मॅटर करण्यापासून या कायद्यानं मनाई केलेली आहे. खरं तर बार हा अनेक कायद्यामध्ये असतो, ज्या ठिकाणी ट्रायब्युनलची व्यवस्था असते आणि ट्रायब्युनल ज्या गोष्टी ठरवतं तेवढ्या गोष्टी न्यायालयाने ठरवू नयेत, कारण एक पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. असंच कदाचित या कायद्यात असेल, पण त्याला आक्षेप घेतला गेला, त्याची सुनावणी होईल, त्याच्यावरती गुणवत्तेवरती निर्णय होईल. सध्या 7/2/2024 पर्यंत सरकारचं म्हणणं मागवण्यात आलेलं आहे. पुढची तारीख होईल. आपण नेमका कायदा काय आहे, त्याचं कारण आहे की महसूल दप्तर जे आहे, महसुली अभिलेख जे आहेत, त्या अभिलेख ठेवण्याच्या कार्यपद्धतीमध्ये अत्यंत क्रांतिकारी बदल हा कायदा सुचवतो. असाच कायदा जेव्हा महाराष्ट्रात येईल, गुजरातमध्ये येईल, इतर राज्यात येईल आणि देशातली इतर राज्य करतील. आता हा पहिला राज्य आहे की ज्यांनी हा कायदा केला. त्यावेळेस क्रांतिकारी बदल होतील आणि महसूल व्यवस्थेच्या बदलामध्ये एक नवं पर्व सुरू होईल, अशी सध्याची परिस्थिती आहे. एकूण हा 10-11 चॅप्टर्सचा छोटासा कायदा आहे, फार मोठा नाहीये. प्रिलिमिनरीमध्ये पहिल्यांदा कमेन्समेंट आपण पाहिलं की 31 ऑक्टोबर पासून हा लागू झाला. या कायद्यात काही व्याख्या दिलेल्या आहेत. या कायद्यामध्ये आता क्रिएशन ऑफ रेकॉर्डसाठी इथे जसं प्रत्येक राज्यामध्ये आता हे सगळं काम महसूल विभाग पाहतो, इथे मात्र त्यासाठी एक वेगळी जशी रेराची यंत्रणा आहे, अथॉरिटी आहे, तशी इथे लँड टायटलिंग अथॉरिटी इस्टॅब्लिश केली जाईल आंध्र प्रदेशमध्ये, असं याच्यात म्हटलेलं आहे. आता राज्य सरकार अशी अथॉरिटी इस्टॅब्लिश करेल. त्यानंतर राज्यामध्ये पूर्वीची सिस्टम बंद करून लँड टायटलिंग सिस्टम सुरू करण्यात आल्याचं नोटिफिकेशन निघेल. हे नोटिफिकेशन निघाल्याबरोबर त्या ठिकाणी अस्तित्वात असलेलं जे रेकॉर्ड आहे, ते रेकॉर्ड लोकांना या सिस्टममध्ये आणण्यासाठी लँड टायटलिंग टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसर, म्हणजे यापुढे आता आपण पहा
प्रत्येक ठिकाणी आता आंध्र प्रदेशमध्ये पटवारी असतील, आपल्याकडं तलाठी आहेत. निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या नावाने असे अधिकार अभिलेखाचं जतन करणारे, त्याचं मेंटेन करणारे जे अधिकारी असतात, त्यांना वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. पण आता या ठिकाणी पुढे जो अधिकारी येणार आहे त्याचं नाव असणार आहे लँड टायटलिंग ऑफिसर. त्याची नेमणूक कोण करेल? तर ही जी लँड टायटलिंग अथॉरिटी असेल ते करतील. मग प्रिपरेशनची सुरुवात होईल. त्यासाठी पहिलं नोटिफिकेशन काढलं जाईल कलम 7 प्रमाणे. जे अस्तित्वातलं रेकॉर्ड आहे, ते अस्तित्वातलं रेकॉर्ड असं आहे आणि हेच आम्ही लँड टायटलिंगसाठीचं रेकॉर्ड म्हणून समजणार आहोत, असं घोषित करण्यात येईल आणि त्यासाठी 3 महिन्याची मुदत लोकांना देण्यात येईल. याचे काही ॲक्सेप असतील तर सांगा. ॲक्सेप आले नाही, जितक्या केसमध्ये ॲक्सेप आले नाही, त्याला ते टायटलचं रेकॉर्ड म्हणून स्वीकारलं जाईल आणि त्यासाठी 2 वर्षाची मुदत दिली जाईल. 2 वर्षात आणखी कुणाला काही हरकत असेल आणि त्याला चॅलेंज करायचं असेल, तर चॅलेंज करता येईल. जर का 2 वर्षात कोणी चॅलेंज केलं नाही, तर ते अंतिमतः लँड क्लिअर टायटल असलेलं लँड टायटल होईल, असा त्याचा अर्थ आहे. ज्याच्या बाबतीत आक्षेप आलेत, त्या आक्षेपासाठी एक आक्षेपाची नोंदवही, ज्याला विवादग्रस्त नोंदवही असं सध्या म्हटलं जातं. असे डिस्प्युटेड टायटल जे आहे त्याची एक नोंदवही असेल. त्या नोंदवहीत ते नोंदवलं जाईल आणि अशा केसेस लँड टायटलिंग अपेलेट अथॉरिटी म्हणून एक अथॉरिटी आहे, ऑफिसर आहेत. टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसरच्या नंतर ते अधिकारी त्यांच्याकडे हे पाठवलं जाईल. यासाठी 3 रजिस्टर ठेवले जातात. या टायटलिंग हे जे टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसर आहे ते 3 रजिस्टर ठेवतील. एक आहे रजिस्टर ऑफ टायटल, दुसरं आहे रजिस्टर ऑफ चार्जेस अँड कव्हेनन्ट्स, म्हणजे ज्याच्यात चार्जेस लिहिलं जाईल, जे काही भार असतील ते लिहिलं जातील. आणि तिसरं एक आणखी रजिस्टर आहे, की ज्याच्यामध्ये निरनिराळे जे आदेश असतात, कोर्टाचे असतील, इक्विटेबल मॉर्गेजेसचे चार्ज हे असतील, अशा सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात. रजिस्टर ऑफ डिस्प्यूट्स असं, म्हणजे 3 रजिस्टर पाहिले. एक टायटलचं रजिस्टर, एक डिस्प्युटेड टायटलचं रजिस्टर आणि टायटल हे रजिस्टर ऑफ चार्जेस अँड कव्हेनन्ट्स, असे 3 प्रकारचे रजिस्टर त्यांच्याकडे ठेवले जातील. ज्या डिस्प्युटेड रजिस्टरमधले केसेस आहेत, त्या वर्ग केल्या जातील टायटल रजिस्ट्रेशनच्या नंतर. त्यांच्यावरती जो अधिकारी आहे त्याला म्हणतात लँड टायटलिंग अपेलेट ऑफिसर आणि त्या ऑफिसरच्या समोर त्या केसेस चालतील. किंवा ज्या ज्या केसेसमध्ये यांनी नोंदणी घेण्याचं नाकारलं असेल, त्याचे देखील अपील त्यांच्याकडे चालतील. यासाठीची अपीलाची व्यवस्था याच्यामध्ये आहे. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्या 30 दिवसानंतर त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर ही जी कालावधी दिलेला आहे, त्या कालावधीनंतर कंप्लीशन झालं आणि टायटल नोटिफाय झाले, असं होईल आणि ते बिनचूक टायटल्स आहेत असं समजलं जाईल. आणि या रजिस्टरमधले जर कुणालाही पाहिजे असेल, तर आता आपण 7/12 पाहतो. आपल्याकडे पहा टायटलचं डॉक्युमेंट काय आहे? खरं तर ते टायटलचं डॉक्युमेंट नाही. ते आहे फिस्कल, फक्त रेव्हेन्यू वसूल करण्यासाठी कुणाकडून वसूल करावा याची नोंद असणारा तो दस्त आहे. आणि खरेदी खत वगैरे जे आहेत ते फक्त खरेदीचे दस्त आहेत. ते डीड आहेत, ते टायटल नाहीच आहेत. पण सध्या या सगळ्यांना मिळून टायटल डॉक्युमेंट आपण मानतो. आता मात्र रजिस्टर ऑफ टायटल्स मधली जी नोंद आहे, रजिस्टर ऑफ डिस्प्यूट मधली जी नोंद आहे, रजिस्टर ऑफ चार्जेस आणि कव्हेनन्ट्स मधली जी नोंद आहे, या तिन्हीला मिळून टायटल समजलं जाईल. म्हणजे कोणत्या जमिनीच्या बाबतीत किंवा कोणत्याही मिळकतीच्या, बांधीव मिळकत असेल किंवा शेत जमीन असेल, त्याच्या बाबतीत त्याचा एरिया, त्याचं आकार, त्याच्या संदर्भातली मालकी, त्याच्यावर चालू असलेले वाद, त्याच्यावर असणारे भार, या सर्वांची माहिती एकत्रितपणे मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? आता 7/12 जे मिळत नाही ते तुम्ही कसं मिळवणार? हो, तेच तर कायद्यात तरतूद केलेली आहे. पुढे पहा, एंट्रीज टू अटेन कन्क्लुजनेस, याच्यातली जी नोंद आहे ती आता ग्राह्य धरण्याजोगी नोंद नाही, ही अंतिमतः निर्णायक नोंद असेल. आणि अशी जमीन मी डोळे झाकून खरेदी केली आणि माझं नुकसान झालं, सरकार नुकसान भरपाई द्यायला उभं राहील. का? तर सरकारने सांगितलं की हे क्लिअर टायटल आहे आणि सरकारवर विश्वास ठेवून केलं. मग काही नुकसान झालं तर ते भरून देण्यासाठी इंडेम्निफिकेशनचे नियम करण्याची तरतूद याच्यात आहे. म्हणजे एकदा 7/12 किंवा असा जो काही हे टायटलचं रजिस्टर आहे, ते टायटलचं रजिस्टर एकदा झालं, त्यातली नोंद म्हणजे निर्णायक पुरावा असं मानलं जाईल. आता तुम्ही म्हणाल मग आपल्या 7/12चं काय होणार? फेरफारचं काय होणार? गेलं ना. फेरफार आता या प्रक्रियेत गेला. 7/12 या प्रक्रियेमध्ये जातो, कारण तो फक्त सुरुवातीला डिक्लेअर करतानाच
तो आहे. त्याच्यानंतर ते सगळं बंद होणार आहे. म्हणून मी जे म्हटलो, की हे क्रांतिकारी पाऊल असणार आहे आणि हे एक बदलाचं प्रचंड मोठं नवं पर्व असणार आहे. तेव्हा ह्या एंट्रीज असतील, ऑब्जेक्शन्स टू एंट्रीज इन द रजिस्टर ऑफ टायटल्स या सुरुवातीच्या काळात जितका कालावधी त्यांना दिला जाईल 3 महिन्याचा, त्या कालावधीत त्यांना हरकती घेता येतात. याच्यात जे काही हरकती आल्यात, त्या हरकतीचं निराकरण, त्याचं जे काही हिअरिंग आहे, ते लँड टायटलिंग अपिलेट ऑफिसर करेल आणि त्यांचा निर्णय झाला, मान्य नाही, तर त्याच्या विरुद्धचं अपील जे आहे, ते हायकोर्टात करता येईल. 30 दिवसात हायकोर्टात अपील किंवा रिव्हिजन करता येईल आणि याच्यानंतर ती कार्यपद्धती संपते. म्हणजे लँड टायटलिंग ऑफिसर कदाचित तो तलाठी असेल, कदाचित मंडल अधिकारी असेल, कदाचित तहसीलदार असेल, कदाचित नायब तहसीलदार असेल. कोणत्या दर्जाचा अधिकारी ते नेमतील, ते आता आंध्र प्रदेश सरकार त्या ठिकाणी ठरवेल आणि ते अधिकारी नेमतील. अपेलेट अथॉरिटी कोण असेल? साधारण ॲडिशनल कलेक्टर ग्रेडचे जे काही अधिकारी असतील किंवा जॉइंट सेक्रेटरी ग्रेडचे जे अधिकारी असतील, सिलेक्शन ग्रेड ॲडिशनल कलेक्टरचे असे जे असतील, एक तर ते रिटायर्ड असतील किंवा सर्व्हिसमध्ये असतील, त्याला लँड टायटलिंग अपिलेट ऑफिसर म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतरचं जे अपील आहे ते हायकोर्टात आहे. आता बघा सध्याची परिस्थिती कशी आहे? आधी तलाठी नोंद घेतात, सर्कल अधिकारी मंजूर करतात. आंध्र प्रदेशमध्ये तसंच आहे. त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणजे एस-डी-ओकडे पहिलं अपील, दुसरं अपील ॲडिशनल कलेक्टरकडे, त्याच्यानंतर रिव्हिजनसाठी आयुक्तांकडे जातात. त्याच्यानंतर आवडलं नाही तर लोक राज्य शासनाकडे जातात आणि मग हायकोर्टात जातात. इथे आता तसं नाहीये. आता लँड टायटलिंग ऑफिसर, रजिस्ट्रेशन ऑफिसर, लँड म्हणजे टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसर, त्याच्यानंतर लँड टायटलिंग अपिलेट ऑफिसर आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हायकोर्ट. म्हणजे आता ही वेळ कमी वेळेमध्ये आणि त्यांना सगळ्यांना टाईम ठरवून दिलेला आहे. किती दिवसात त्यांनी निर्णय घ्यायचा? 30 दिवसात, 90 दिवसात, या सगळ्याला 6 महिन्यात हे सगळे निर्णय दिले हे आलेले आहे. आणि एकदा ज्या दिवशी डिक्लेअर केलं जाईल, वरती आपण नोटिफिकेशन पाहिलं, त्या नोटिफिकेशनचे परिणाम काय-काय आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. ज्या दिवशी नोटिफिकेशन केलं जाईल, त्या दिवशी त्या डॉक्युमेंटच्या नंतर त्या टायटल रजिस्ट्रेशनच्या संदर्भात सिव्हिल कोर्टात जे दावे पेंडिंग असतील, त्या तारखेला, त्या सगळ्या पक्षकारांना कोर्टाने सांगायचंय, की त्यांनी त्या सर्व्हे नंबरच्या संदर्भात असा दावा पेंडिंग आहे, हे टायटल रजिस्ट्रेशनला ऑफिसरला कळवायचं आणि त्याच्याकडनं त्याचं रेकॉर्ड केल्याचं सर्टिफिकेट ऑफ रेकॉर्डिंग. काय सर्टिफिकेट? की असा दावा आहे याचं आम्ही रेकॉर्ड केलं आणि त्यात तो सर्टिफिकेट लावल्याशिवाय दावा पुढे चालणार नाही. नवीन दावा दाखल करताना देखील असं रेकॉर्डचं सर्टिफिकेट केल्याशिवाय तो दावा पुढे चालणार नाही. रजिस्टर होईल, पण पुढे चालणार नाही. मग तो हायकोर्टात असो, सुप्रीम कोर्टात असो, एखाद्या ट्रायब्युनल पुढे असो की सिव्हिल कोर्टात असो. तसंच गव्हर्नमेंटच्या ज्या ट्रान्झॅक्शन होतात, त्या गव्हर्नमेंटच्या ट्रान्झॅक्शन देखील त्यांना म्हणजे लँड ग्रँट केली, लँड लीज केली, त्या देखील त्यांना हे जे टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसर आहेत, त्यांच्याकडे पाठवून त्याची नोंद करून घ्यावी लागेल. त्याशिवाय बँका, निरनिराळ्या वित्तपुरवठा संस्था जे मॉर्गेजेस देतात, त्यांना देखील ज्या तारखेला त्यांनी दिलं, त्या तारखेला लगेच त्यांना रजिस्टर करून घ्यावं लागेल आणि ही त्यांची जबाबदारी राहील. आणि आणखी स्टॅट्युटरी चार्जेस जर काही असतील, म्हणजे याच्या पुढच्या काळामध्ये टायटल आणि त्याच्यावर होणारे वाद, त्याच्यावर येणारे भार आणि त्याच्यावरती होणारे अपीलं आणि त्याच्या संदर्भात घेतले जाणारे सरकारचे सगळे निर्णय हे एकाच रजिस्टरमध्ये नोंदलेले जातील. आणि असं रजिस्टर हे ऑनलाईन स्वरूपाचं इलेक्ट्रॉनिक माध्यमातलं रेकॉर्ड असेल आणि इट विल बी अ पब्लिक रेकॉर्ड. ते सर्वांसाठी केव्हाही सर्टिफाईड कॉपी घेण्यासाठी खुलं असणार आहे. तेव्हा अशा पद्धतीचं रेकॉर्ड जेव्हा होतं, तेव्हा त्याला आपण फ्री टायटल म्हणतो आणि हे लोकांना सांगून केलेलं आहे. आता याच्या बाबतीत जी कामं टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसर करतात किंवा त्याचे अपिली अधिकारी करतात, त्याच्या बाबतीत सिव्हिल कोर्टाने हस्तक्षेप करू नये असं याच्यात लिहिलेलं आहे. असं प्रत्येक कायद्यात असतं. पण काहीतरी वाद सध्या चालू आहे याच्या संदर्भात असं आपल्याला दिसतंय. आणि कंपल्सरी इंटिमेशन ऑफ पेंडिंग ॲक्शन्स म्हणजे 31 ऑक्टोबर 2023 रोजी प्रत्येक सर्व्हे नंबरच्या बाबतीत आंध्र प्रदेशमध्ये सर्व न्यायालयांमध्ये आणि सर्व ट्रायब्युनल्समध्ये जिथे कुठे काय केसेस असतील त्या सगळ्या केसेसमध्ये पुढची तारीख देण्यापूर्वी त्या पक्षकारांना सांगावं लागेल कोर्टाला, की त्यांनी जाऊन टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसरकडे याचं रेकॉर्ड करावं आणि सर्टिफिकेट ऑफ रेकॉर्डिंग साइन्ड बाय टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसर त्या केसमध्ये दाखल करावं. नंतरच पुढची हिअरिंग होईल. म्हणजे एकाच वेळी राज्यातले सर्व वाद
एका रजिस्टरमध्ये दाखल केले जातील. ते प्रत्येक सर्व्हे नंबर वाईज दाखल केले जातील आणि त्या पुढचे सगळे वाद आपोआप दाखल होतील आणि ती व्यवस्था चालू राहील. त्याच्यानंतर हे जे इश्यू ऑफ सर्टिफिकेट ऑफ रेकॉर्डिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच्या दृष्टीने हे फार मोठे अधिकार आता टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसरकडे आलेले आहेत. नंतर आपण पॉवर ऑफ अटॉर्नीज असतात. त्या पॉवर ऑफ अटॉर्नीज देखील रेकॉर्ड केल्या पाहिजेत, की कोणत्या मालकाने कुणाला पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली आहे. ती देखील त्या 7/12 मध्ये म्हणजे त्या आता टायटल रेकॉर्डमध्ये म्हणजे एखादं जमीन घेताना हिच्यात अमका-अमका अटॉर्नी आहे हे देखील आता कळेल. म्हणजे तो आता जमिनीचा खरा आरसा, टायटल रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे, ते खरा आरसा आहे, असा त्याचा अर्थ होईल. त्यानंतर सक्सेशन वारसाच्या नोंदी तिथेच होतील. त्यांच्याचकडे अर्ज द्यायला लागेल, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतील आणि मालकाच्या ऐवजी मालक गेल्यानंतर त्याचे जे काही वारस आहेत, वाटप केल्यानंतर त्याचे जे काही हिस्सेदार आहेत, ते सगळे त्याच्यामध्ये येतील. त्यासाठी आंध्र प्रदेश लँड अथॉरिटी नेमली जाईल. त्याचं ज्युरिडिक्शन आणि त्याचे ऑफिसर ठरवले जातील. त्या अथॉरिटीचं कंपोजिशन म्हणजे चीफ सेक्रेटरी दर्जाचा सर्व्हिंग ऑफिसर हा त्याचा अध्यक्ष असेल. सेटलमेंट कमिशनर दर्जाचे अधिकारी त्याचे सीओ असतील आणि बाकीचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग त्यात असेल. त्याचे फायनान्सेस, त्यांना फीज, त्यांना रिकव्हरी करण्याचे सगळे अधिकार दिले जातील. असं साधारण हे दिलेलं आहे. या अथॉरिटीने घेतलेले निर्णय त्याच्याविरुद्ध कुठले दावे दाखल करता येणार नाहीत असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे. या रजिस्ट्रेशन अथॉरिटीला आणि टायटलिंग अपिलेट ऑफिसर जे आहेत त्यांना सीपीसी मधले काही अधिकार असतील. त्यांनी सीपीसीचे पूर्ण नियम पाळण्याची गरज नाही, पण नॅचरल जस्टिसचे जे नियम आहेत ते पाळले पाहिजेत, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यांचं प्रोसिडिंग कसं चालेल, त्यात बार हा जो 38 सेक्शन आहे, बार ऑफ ज्युरिडिक्शन सिव्हिल कोर्ट याच्याविषयी जरा सध्या आंध्र प्रदेशमध्ये वाद चालू आहे. तेव्हा आपण पहा, की आता 3 प्रकारचे रजिस्टर्स केले जातील. एक रजिस्टर आहे रजिस्टर ऑफ टायटल, दुसरं रजिस्टर आहे रजिस्टर ऑफ डिस्प्यूट आणि तिसरं रजिस्टर आहे रजिस्टर ऑफ चार्जेस अँड कव्हेनन्ट्स. म्हणजे 7/12 आणि बाकीचे सगळे रजिस्टर जाऊन फक्त एवढे 3 रजिस्टर उरतील. फक्त पीक-पाणी वगैरे जे आहे त्याच्यासाठी काहीतरी मेथोडॉलॉजी केली जाईल. बाकीची कामं मात्र हे या पद्धतीने होतील, असं आपल्याला याच्यातनं दिसतंय. अजून महाराष्ट्रामध्ये असा कायदा आला नाही. हा फक्त आंध्र प्रदेशचा कायदा आहे. नेमका तो कायदा कसा आहे हे समजून घेण्यासाठी आजचा आपण व्हिडिओ करतो आहोत. मग हे मेंटेन करण्याचं काम त्यांना करावं लागेल. एंट्रीज अपडेट कराव्या लागतील. चुका असतील तर रेक्टिफिकेशन रजिस्टर हे इलेक्ट्रॉनिक असलं पाहिजे आणि हे फायनल प्रूफ ऑफ टायटल, कन्क्लुजिव्ह प्रूफ ऑफ टायटल असेल, असं कायदा म्हणतो. काही बॉम्बे स्टॅम्प ॲक्ट मधले अधिकार देखील त्या म्हणजे टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसरला दिलेलं आहे. टी-आर-ओ असं त्याचं नाव असणार आहे. कंपल्सरी रिपोर्टिंग ऑर फायलिंग ऑफ इन्फॉर्मेशन, कंपल्सरी रिपोर्टिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, प्रेझेंटिंग ऑफ ट्रान्झॅक्शन ऑफ ॲप्लिकेशन रिपोर्ट ट्रान्झॅक्शन, रजिस्ट्रेशनची प्रोसेस. जर ॲक्सेप्ट करायला म्हणजे टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसरनी एखादं नोंद करण्याचं नाकारलं का ती कायद्याच्या विरुद्ध आहे, तर त्याला त्याचा ऑर्डर करावी लागेल आणि त्यासाठी रिफ्युजल फॉर रेकॉर्डिंग जे काय असतील ते रिझल्ट ऑर्डर त्यांना करावी लागेल. त्यानंतर लँड टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसरच्या निर्णयाच्या विरुद्ध अपील होऊ शकेल. झालेल्या एंट्रीजना इफेक्ट द्यावा लागेल आणि वाईट ट्रान्झॅक्शन असतील तर त्याच्या संदर्भातली देखील कारवाई, त्याच्यावरती प्रॉसिक्युशन दाखल होऊ शकतं. अशा कारवाई याच्यात होऊ शकतील. मात्र या कायद्यात काम करताना जे बोनाफाईड ॲक्शन आहेत त्याला मात्र प्रोटेक्शन असेल. इफेक्ट ऑफ नॉन कम्प्लायन्स ऑफ रिक्वायरमेंट त्याच्या संदर्भातले ॲक्शन्स आहेत. सर्व इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स असणार आहेत. साधारण ट्रान्सफर टू बी इलेक्ट्रॉनिक फॉर्म, कंपल्सरी यूज ऑफ बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर ओपन करताना देखील बायोमेट्रिक प्रूफ द्यायला लागेल. बाकी सिक्युरिटी प्रोसिजर्स ज्या त्या पाळल्या जातील. याला एव्हिडन्शियल व्हॅल्यू असेल आणि याचे एक्स्ट्रॅक्ट कुणालाही मागितलं की देता येतील, कारण याचं स्वरूप जे आहे पब्लिक रेकॉर्ड असणार आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ एंट्रीज, लेव्ही ऑफ फीज, चार्जेस या अथॉरिटीला चार्ज करता येईल. स्वतः एक कंपनी असल्यासारखी किंवा संस्था असल्यासारखी संस्था असेल. याच्या संदर्भात जे पेनल्टीज आहेत, या चॅप्टर 10 मध्ये पेनल्टीज दिलेल्या आहेत. काही डिफिकल्टीज हा कायदा नेमताना आल्या तर 2 वर्षाच्या आत त्याच्यात दुरुस्त्या करण्यासंदर्भात राज्य सरकारला अधिकार करता येईल. ॲक्सेस टू रजिस्टर सर्वांना ॲक्सेस असेल. इम्युनिटी फॉर ॲक्ट डन इन गुड फेथ, ज्याने काम गुड फेथमध्ये केलं त्याला संरक्षण मिळेल. अशा पद्धतीनं याच्यात रूल्स आणि रेग्युलेशन करण्याचे अधिकार अथॉरिटीला असतील आणि पॉवर ऑफ अथॉरिटी टू डेलिगेट स्वतःचे अधिकार आणि इश्यू इन्स्ट्रक्शन ही पॉवर आता ही जशी
रिअल इस्टेट अथॉरिटी रेरा म्हणतो, महारेरा झाली. तसं आता हे जमिनीच्या संदर्भात टायटलची एक अथॉरिटी निर्माण होणार आंध्र प्रदेशमध्ये. आणि आंध्र प्रदेश अर्थात मॉडेल ॲक्ट असाच असल्यामुळे सर्व राज्यांनी जर का मॉडेल ॲक्ट प्रमाणे कायदे करायला घेतले तर थोड्याफार फरकाने असेच ते होणार आहे. मात्र सुरुवात आंध्र प्रदेशपासून झाली. ही सुरुवात चांगली आहे. एकूणच रिअल इस्टेट आणि जमीन आणि मिळकतीचं जे क्षेत्र आहे ते सध्या वादाने घेरलेलं आहे. सर्वाधिक वाद जर कशाचे असतील तर सध्या जमिनीच्या हक्काचे, हक्काच्या नोंदीचे, वाटपाचे याच्या संदर्भातले आहेत. आणि या वादावरती अवलंबून असणारी गुन्हेगारी देखील फार मोठी प्रमाणावरती आहे. देशाला अशा कायद्याची प्रचंड गरज होती. याच्यामध्ये असणारी जी तत्व आहेत ते म्हणजे एक मिरर प्रिन्सिपल, म्हणजे जागेवरची परिस्थिती आणि अभिलेखाची परिस्थिती यामध्ये एकवाक्यता असली पाहिजे. तो मिरर असला पाहिजे. सातबारा पाहिला किंवा टायटलचं रजिस्टर पाहिलं की पुन्हा आणखी कुणाला विचारावं, संशय यायला जागा नाही. पण आज आपण निर्णय घेतो आणि उद्या त्याच्यावरती वाद सुरू होतो, नवा दावा सुरू होतो, नव्या नोटिसा निघायला लागतात. खरं तर आपण घेतलं की तो मागचं सगळं पुसलं पाहिजे आणि आपल्या नावावरती आलं, तेव्हापासून नवा अध्याय सुरू झाला पाहिजे. त्याला कर्टन प्रिन्सिपल, मागच्या गोष्टीवरती आपोआप पडदा पडला पाहिजे. पण तसं होत नाही. हे काम करण्यासाठी अनेक यंत्रणांकडे जावं लागतं. टाउन प्लॅनिंगकडे जावं लागतं, सिटी सर्व्हेकडे जावं लागतं, भूमी अभिलेखकडे जावं लागतं. त्यानंतर रजिस्ट्रेशनकडे जावं लागतं, रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे जावं लागतं. खरं तर एकाच सिंगल विंडोला हे झालं तर खूप चांगलं होईल. आणि लँड टायटलिंगमध्ये हे सिंगल विंडो करण्याचं काम म्हणजे इनडायरेक्टली अमाल्गमेशन किंवा ज्याला इंटिग्रेशन म्हणतो, अशा पद्धतीची या कायद्याची रचना आहे. आणि गॅरंटी ऑफ टायटल, अभिलेखात उपलब्ध असलेली नोंद म्हणजे मालकी हक्काचा पुरावा. त्यावर त्यात जे काही नमूद दावे, भार, मागण्या यासह निर्णायक पुरावा आहे. त्यावर विश्वास ठेवून केलेले व्यवहार हे कायदेशीर असले पाहिजेत. जर त्यात काही वाद निर्माण झाले आणि त्यातनं काही कुणाचं नुकसान झालं तर ते शासनाने भरून दिलं पाहिजे आणि त्यासाठी नियम करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. अशा पद्धतीचा एक अत्यंत क्रांतिकारी आणि महसुली अभिलेखाच्या संदर्भात खरं तर पूर्वीच्या अभिलेखाचं अस्तित्व मिटवणारा, पूर्वीच्या सगळ्याच गोष्टीचं अस्तित्व मिटवणारा आणि नवं पर्व, एक क्रांतिकारी पर्व सुरू करणारा. पण त्यातनं अनेक नवे प्रश्न निर्माण होणार आहेत. आहे त्या व्यवस्थेचं काय करायचं? आहे त्या फॉर्म्सचं काय करायचं? अस्तित्वात असलेल्या कायद्यातला किती भाग वगळायचा? अस्तित्वात असल्यातल्या राहिलेले जे काही भाग असेल, जो ठेवणं आवश्यक आहे, त्याच्या अंमलबजावणीचं कसं करायचं? मग या यंत्रणांची मेळ कसा घालायचा? असे अनेक प्रश्न. शेवटी नवा कायदा, नवं पर्व आणि नवा बदल स्वीकारताना, क्रांतिकारी बदल स्वीकारताना अनेक आव्हानं असतात. आणि अशी अंमलबजावणीची आव्हानं आंध्र प्रदेश समोर येतील. आणि जे राज्य असा लँड टायटलिंगचा कायदा करतील त्या राज्यांच्या पुढे आहे. महाराष्ट्रामध्ये देखील याच्यावरती खूपसं काम झालेलं आहे. अर्थात आजच्या तारखेला कायदा होण्याइतपत त्या टप्प्यात ते नाही. जेव्हा कधी होईल कायदा, तेव्हा असा बदल महाराष्ट्रात देखील होईल. एकूणच देश ज्या वेगानं नवे बदल स्वीकारतो आहे, माहिती तंत्रज्ञान स्वीकारतो आहे आणि ज्या वेगानं ईज ऑफ डुइंग बिझनेसच्या दिशेनं देश चालला आहे, त्याला अशा लँड टायटलिंग ॲक्टची अत्यंत आवश्यकता आहे. खरं तर पूर्ण देश लँड टायटलिंग मागतो आहे आणि पहिलं पाऊल आंध्र प्रदेशने उचललं आहे. अडचणी येतील, कायदेशीर लढाया होतील, त्या होत राहतील. मात्र आता लेजिस्लेचरनं म्हणजे कायदे मंडळानं, आंध्र प्रदेशच्या कायदे मंडळानं, तिथल्या विधानमंडळानं हा कायदा संमत केला आहे. राज्यपालांनी त्यावरती स्वाक्षरी केली आहे. समवर्ती सूचीतला भाग असल्यामुळे हा कायदा राष्ट्रपतींकडे गेला. राष्ट्रपतींनी देखील त्याला संमती दिली आहे. इतक्या चाचण्या पास केल्यानंतर झालेला जो कायदा आहे, आता त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू चालू आहे. तोही होईल आणि यथावकाश आपल्याला हा कायदा आंध्र प्रदेशमध्ये कसा राबवला जातो, त्याची फलनिष्पत्ती काय आहे, हे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा आपण याविषयी बोलू. सध्या मी इथं थांबतो. धन्यवाद. धन धन्यवाद. हा कायदा या कायद्याची प्रत Google केलं तर आपल्याला प्रत्यक्षात मिळेल. या कायद्याचं नोटिफिकेशन जे आहे, मी आता आपल्याला दाखवलं. 31 ऑक्टोबर 2023 पासून लागू झालं. ते नोटिफिकेशन देखील Googleवरती उपलब्ध आहे. आंध्र प्रदेश हायकोर्टाचा निर्णय देखील Googleवरती उपलब्ध आहे. नीती आयोगाचा याच्या संदर्भातला मॉडेल ॲक्ट आणि त्यांनी नेमलेल्या कमिट्यांचे रिपोर्ट्स हे देखील उपलब्ध आहेत.
मात्र ते कुणाला मिळत नसतील आणि जर पाहिजेच असतील तर ते आपल्याकडं फोल्डरमध्ये डाउनलोड लिंकला ठेवले जातील. मात्र ते आपले जे मेंबर्स आहेत, या चॅनलचे जे सीरियस लर्नर अँड अबोव्ह, सीरियस लर्नर अँड अबोव्ह असे जे मेंबर्स आहेत त्यांना मिळतील. जे मेंबर नसतील त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली पहा, जॉइनचं बटन असेल, जॉइनच्या बटनमध्ये जा, मेंबर प्रिव्हिलेजेस पहा. जर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण मेंबर व्हा. आपल्याला मेंबर झाल्या की ही लिंक पुरवली जाईल आणि हे सर्व कागद आपल्याला डाउनलोड करून घेता येतील. यापूर्वीचे कागद देखील आपल्याला ज्यांना कुणाला पाहिजे असतील त्यांना देखील मेंबर रिक्वेस्ट पाठवली तर आपण त्याला ॲक्सेस नक्की देऊया. मी सध्या या ठिकाणी थांबतो. पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत पुन्हा धन्यवाद.